गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। तुका म्हणे अळी जिवे नुरेची वेगळी, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। विठ्ठल 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 पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगाकारो प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमां मंध्या जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणीं वेदां जाद्यांधकारापहं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशे स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरणिर्पिवादपरिकरः जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी। आता गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। विठ्ठल विठ्ठल गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। अनंत कृपामूर्ती श्री कारण कारण करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगतधार अखिलेश्वर अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांचे माऊली अनाथाची माय विश्वमाऊली श्री ज्ञानोबर आहे।
अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदी करून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व श्रोते मंडळींच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामचिंतनाचं महात्म्य प्रतिपादन करून त्याचा जीवनावरती होणारा परिणाम तो स्पष्ट करतायत. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे उचित आहे. तो म्हणजे असा की आपल्या ह्या श्री क्षेत्र गोळे गोंदेगाव गोंदेश्वर भगवान परमात्म्याच्या ह्या प्रांगणामध्ये तथा रेणुका माता व महान तपस्वी गोविंद बाबा यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने त्रिदिनी महिला कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आजची ही प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. निमित्ताने आपल्या सर्व गावकऱ्यांचं दर्शन लाभलं. त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग आमच्या सर्व भगिनी महाराष्ट्रातील गोड अशा गाण कोकिळा असणाऱ्या अशा आमच्या मंगलाताई गतीर आज यांचंही दर्शन लाभलं. ताईंच्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आदरणीय आमच्या दुसऱ्या गान कोकिळा आमच्या राणीताई दोंड याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आमच्या तिसऱ्या ताई आहेत, गायक आमचे महाराज आहेत, इकडनं सर्व टाळकरी मंडळी आहेत, विणेकरी ताई आहेत, मृदंगवादक आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण सौभाग्यवती अश्विनीताई मत्सागर याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. हार्मोनियम वादक आमचे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही खाली पाहत होते, डोळे बंद होते, मला वाटलं झोपले की काय काय हे का नाही. बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यातल्या त्यात दुप्पट दुग्ध शर्करा योग म्हणजे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या सर्व महिला कीर्तनकारांवरती मुलीवत प्रेम करणारे आमचे साखरे आप्पा हेही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आमच्या मोहाडी गावचे असणारे जावई आमचे दाजीबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच तुम्ही गावकरी मंडळी, विशेषत्वाने 2 या ठिकाणी यूट्यूबवाले दादा तेही उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. चांगले चांगलेच कट करून मगच टाका, नाहीतर मग काय होतं, काही सांगायचं काही कामच नाही. असो, माझा आवाज ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोचतो आहे असे सिस्टीमवाले दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व गावकरी मंडळी, गोरेश्वर भगवान परमात्म्यावरती नितांत प्रेम करणारे सगळे गावकरी मंडळी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात. एक जाता जाता सांगते, तुम्ही एवढे भाविक मंडळी आहात, एवढे भाविक आहात की तुमच्या गावाच्या जवळच तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला की त्याचा उल्लेख सुद्धा गिनीस बुकमध्ये नोंद करण्यात आली. भरवस फाट्यावरचा मोठा सप्ताह आणि तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा परमात्म्याविषयी श्रद्धाभाव आहे, जगद्गुरु तुकोबारायांविषयी एवढा श्रद्धाभाव आहे की आपण एवढा मोठा सेवाभावी वृत्तीनं तो कार्यक्रम जो आहे तो पार पडला, आनंद वाटला. असे सर्व वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आज कीर्तनासाठी महिला मंडळ, पुरुष मंडळी पहिला दिवस आहे, पण तरीसुद्धा बहुसंख्येनं उपस्थित झालेला आहात. एक सांगू का, पहिला दिवस असू द्या कीर्तनाचा, दुसरा दिवस असू द्या कीर्तनाचा, सहजरित्या कोणी कीर्तनाला येऊ शकत नाही. ज्याच्या भाग्यामध्ये कीर्तन श्रवण घडणं आहे तोच पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कीर्तनाला येऊ शकतो. कारण पहिला दिवस जर म्हटला एवढा महत्त्वाचा असतो, एवढा महत्त्वाचा. आणि त्याच कीर्तनाकरता तुम्ही उपस्थित झालेला आहात. मी जाता जाता एक वाक्य सांगून जाते, ऐका. माझा परमात्मा कोणालाही कीर्तनाला पाठवत नाही, ऐका. कोणाला कीर्तन श्रवण घडवतो, ऐका. दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाकर बैठता है. आज झालं की नाही? दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाकर बैठता है, मगर मेरा श्री राम जिसे चुनता है वो कीर्तन में आकर बैठता है. कीर्तनाला हे कोणीही येऊ शकत नाही. आपण भाग्यवान आहात, म्हणून भाग्यवान मंडळींच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे आणि कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे त्या चिंतनाकडे वळती आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज
नामचिंतनाचा महात्म्य प्रतिपादन करून त्याचा जीवनावरती होणारा परिणाम तो स्पष्ट करताय. थोडंसं जर आपण ह्या सृष्टीचं चिंतन केलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं, भगवान परमात्म्याने ह्या जगतामध्ये अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, काही खेचर आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये परमात्म्याने आदरयुक्त प्राणी निर्माण केला, त्याचं नाव आहे मनुष्य. मनुष्याला कशासाठी निर्माण केलं? समस्त संत महात्मे आपल्याकडे समाजाला वर्णन करून सांगतात त्यांना काय कशासाठी तुम्हाला निर्माण केलं, तर संत महात्मे प्रमाणाच्या द्वारा त्याचा उल्लेख करतात. कशासाठी जन्माला घातलेला आहे? देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा, बाधिकेचा देवानं देह दिला तो भजनासाठी. वास्तविक देहाच्या बाबतीमध्ये विचार जर केला, अनमोल असणारा देह मिळाला, पण तो कशासाठी मिळाला याचा विचार करणं गरजेचं आहे. शास्त्रकार वर्णन करून सांगतात, कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते, उपादानम किमस्ति हम विचारे सुयमेदृशः. सुभाषितकार आपल्याला सांगतात कशासाठी देह मिळाला, आपण कुठून आलो, काय करायचं आहे, शेवट कुठे जायचं आहे, याचा बसल्या बसल्या आपण थोडासा विचार केला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे का कुठून आलो, काय करायचं आहे, शेवट कुठे जायचं आहे? काही माहिती आहे का? काहीच माहिती नाही. आपल्याला काहीच माहिती नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. काहीच माहिती नाही आपल्याला. कुठून आलो, काय करायचं आहे, शेवट कुठे जायचं आहे, काहीच आपल्याला माहीत नाही. मग मिळालेला हा देह कशा करता मिळालेला आहे? देह अनमोल आहे, अनमोल आहे. वास्तविक ह्या जगाच्या पाठीवरती संपत्तीच्या जोरावरती तुम्हाला सगळं काही मिळेल, पण देह तुम्हाला पुन्हा मिळेल अजिबात नाही. पण सुभाषितकार वर्णन करतात, पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. सुभाषितकार वर्णन करतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम. काही गोष्टी अशा आहेत, ऐका. एखाद्या वेळेला एखाद्याची जमीन गेली पुन्हा मिळेल, एखाद्याचा बंगला गेला
पुन्हा मिळेल. एखाद्याची सर्व प्रॉपर्टी गेली, पुन्हा मिळेल. एखाद्याची पत्नी कदाचित पळून गेली, म्हणजे जाणार नाही, पण सुभाषितकर म्हणतात कदाचित गेलीच. आता काय झालं महाराज, आता जायलाही लागले आणि 4-4 लेकरं घेऊन यायला सुद्धा लागले. समजा एखाद्याची बायको पळून गेली, समजा सुभाषितकर वर्णन करतात गेलीच तर दुसरी करता येईल, पण एकदा का हा देह जर गेला ना तर पुन्हा मिळणं शक्य आहे का? नाही ना. प्रत्येकानं विचार केला. आपले आजोबा होते, पंजोबा होते, खापर पंजोबा होते, राहिलेत का? आता शेवट महाराज ते जिथं गेले तिथंच आपल्याला सुद्धा जायचं आहे. आमचे संत महात्मे वर्णन करतात ना, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अहो सगळ्यांना जायचं आहे, सगळ्यांना. मग अनमोल मिळालेला देह भजना करता मिळालेला आहे. मग प्रत्येकानं काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. पण झालं उलट, देवानं देह दिला भजना करता, पण वापर होतो आहे संसारामध्ये. कशामध्ये त्याचा वापर होतो आहे? संसारामध्ये. म्हणजे देवाला वाटलं एक आणि झालं दुसरंच. काय झालं? पावसाळ्याचे दिवस होते. एक भिकारी असा रस्त्याने चालला. मनात विचार करू लागला, आपण भिकारी आहोत, पावसाळ्याचे दिवस आहे, आपल्याला घरात कोण घेणार? मग त्याने की युक्ती सुचवली. समोरून एक बाई छत्री पांघरून येऊ लागली. त्यानं विचार केला, जशी जशी बाई ती आपल्या जवळ आली की आपण थोडं तिच्या जवळ जायचं. तिच्या हातामध्ये छत्री आहे, ती छत्री हिसकून घ्यायचं आणि पुढं पळत सुटायचं. पाठीमागून ती बाई ओरडेल, वाचवा वाचवा, कोण आहे वाचवा. शेजारी पोलीस स्टेशन आहे, पोलीस त्या बाईचा आवाज येतील, बाहेर येतील, आपल्याला पाहतील, पकडतील, पोलीस स्टेशनमध्ये ठेवतील, आपली रात्र आरामात जाईल, आपल्याला काही पाऊस लागणार? आप्पा असं त्यानं विचार केला आणि तशीच कृती करायची ठरवली. तिकडनं ती बाई छत्री पांघरून येऊ लागली, इकडनं हा भिकारी तिच्या जवळ गेला, तिच्या हातातली छत्री हिसकून घेतली, पुढं पळू लागला. तेवढ्यात भिकारी पाठीमागून तिला म्हणते, बाई तुमची छत्री असली तर घेऊन जा, मी पण लोकांचीच आणली होती. म्हणजे भिकाऱ्याला वाटलं एक आणि झालं दुसरं, तसं देवाला वाटलं एक आणि झालं दुसरं. देवानं देह दिला, कशा करता दिला? भजना करता दिला. प्रत्येकानं विचार करा, दिवसातले 12 तास किती तास तुमच्या भगवत चिंतनामध्ये जातात? 12 तासापैकी 1 तरी तास तुमचा भगवत चिंतनामध्ये जातो का? नाही ना महाराज. 1 तास सुद्धा भगवत चिंतनामध्ये जात नाही. मग हे कीर्तन भजन प्रवचन हे कशासाठी? एवढ्याच साठी का संत महात्म्यांनी समाजाला जागृत करत असताना सांगितलं, तुम्ही काहीच करू नका, फक्त एक काम करा. काय करा? हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण रे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. संत महात्म्याने आपल्याला सांगितलं, देह दिला, या देहानं काय करा? हरी मुखे म्हणा, हरी मुखे. महिला मंडळ काय म्हणायला सांगितलं? हरिपाठाचा प्रत्येक अभंग झाल्यानंतर आपल्याला काय म्हणायला सांगितलं? हरिमुखे. काय म्हणायला सांगितलं? हरिमुखे, हरिमुखे. तेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो म्हणा, पण आपण म्हणतो का? आपण एवढे भाग्यवान आहोत, दुसऱ्यांना म्हणतो म्हणा, पण आपण काही म्हणत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाचं भजन करण्याकरता निघाले काही साधक मंडळी देहुला तुकोबरांकडे आले. महाराज तुम्ही सांगता देवाचं भजन करा. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं, देवाचं भजन केलं पाहिजे. का? याचं कारण एवढंच आहे, ज्या संसाराकरता आम्ही देह लावलेला आहे तो संसार कसा आहे?
दुःखरूप आहे, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. बस 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 मग महाराज सगळं कळालं. मग एक काम करा, या देहानं जर देवाचं भजन केलं पाहिजे, करतो आम्ही, पण अडचण जरा अशी आहे, त्या देवाचं नाव सांगा. कारण देवाचे नाव अनेक आहे. अनेक म्हणजे नेमके किती आहेत? किती देवाचे नाव आहेत सांगते ऐका. देवाना अनेक रूप धारण केली म्हणून त्याला अनेक नावं प्राप्त झाली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसे. ऐका श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपण काकडा ऐकला पाहिजे. माहिती की सगळ्यांना काकडा? काकडा इकडे बीड जिल्ह्यात कीर्तनाला गेली राणीताई, मला एक जणाने विचारलं, म्हणे ताई काकडा म्हणजे काय? म्हटलं बाबू तुला काकडा कसं माहिती असणार, कारण काकड्याच्या वेळेला तू वाकडा असतो. काकडा काकडा ऐकलाच पाहिजे महाराज. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर म्हणजे काकडा आहे. नाही समजलं सांगते ऐका. व्हॉट इज द मिनिंग ऑफ काकडा? काकडा म्हणजे काय? काकडा दिस इज कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याची कला म्हणजे काकडा आहे. जीवन कसं जगलं पाहिजे? संत महात्मा तुम्हाला सांगतात, अरे थांबू नका, उठा उठा. हा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता. हरे हरे वा. सुख विव्यथा जन्माच्या, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये एक तरी काकड्यातलं प्रमाण आलं पाहिजे. 10 प्रमाणात तरी तुकोबऱ्यांच्या गाथ्यातली आली पाहिजे. तुम्ही खरंच माणसं भाग्यवान आहात की देहू मधल्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पादुका तुमच्या जवळ आल्या होत्या. भाग्यवान आहात. सहज ह्या गोष्टी प्राप्त होणं शक्य नाही. आपण देहूला दर्शनाला जाणं याला सामान्य भक्ती म्हणतात. ऐका श्रोते हो, आपण देहूला दर्शनाला जाणं याला सामान्य भक्ती म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबरांनी तुमच्या दर्शनाला यावं याला विशेष भक्ती असं म्हणतात. विशेष भक्ती सोपं नाही महाराज. दुसरीकडे का गेले नाही? काय गेले नाही? इकडे येवला होता, वैजापूर होतं, संभाजीनगर होतं, का नाही? भाग्यवान आहात महाराज, भाग्यवान. असो, भगवान परमात्म्याची अनेक नावं आहेत. अनेक नावं. किती नावं आहेत? प्रमाण दिलं मी तुम्हाला. देवानं अनंत रूप धारण केली म्हणून त्यांना अनंत नावं प्राप्त झाली. अजून सांगते ऐका. श्रीमद भागवतामधला एक प्रसंग आपल्याला सांगते, म्हणजे आपल्या लवकर लक्षात येईल. भगवान परमात्म्याचे हजारो नावं आहेत. कशावरून सांगते जरा. एकदा हाताने टाळी वाजवा, मुखारविंदाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवतामधला प्रसंग आहे. भीष्माचार्यांचं निर्याण हे प्रकरण आलेलं आहे. मला वाटतं आपण भागवत कथा, रामकथा आपण कायमच श्रवण करत आहात. मराठवाड्यामध्ये याहीपेक्षा रामकथा, भागवत कथा जास्त प्रमाणामध्ये श्रवण केल्या जाते. तरी सुद्धा भागवतामधला एक प्रसंग सांगते ऐका. भागवतामध्ये भीष्माचार्यांचं निर्याण हे एक प्रकरण आलेलं आहे. ज्ञात आहे आपल्या सगळ्यांना. कुरुक्षेत्रावरती नुकतंच युद्ध झालं होतं. भीष्माचार्य बाणांच्या शय्येवरती पडलेले होते. नुकतंच युद्ध झाल्यामुळे पांडवांच्या घरी कृष्ण परमात्मा गेलेले होते. द्वारकेचा राणा पांडवा घरी आपल्याला सगळ्यांना ज्ञात होतं. परमात्मा तिथेच असायचे आणि नुकतंच युद्ध झाल्यामुळे जल्लोष होता, जिंकले होते ना, म्हणून परमात्मा तिकडे होते. आणि कुरुक्षेत्रावरती भीष्माचार्य बाणांच्या शय्येवरती पडलेले होते. ऐका श्रोते हो, डोळ्यासमोर फक्त प्रसंग आणा तुम्ही. रोमारोमामध्ये भीष्माचार्यांचा बाण लागलेला आहे. अंगातून सर्व रक्त निघून गेलेलं आहे. प्राण जो आहे तो कंठापर्यंत आलेला आहे आणि यांची बाणांची शय्या जी आहे ना ती तयार झालेली आहे. भीष्माचार्य असे बाणांच्या शय्येवरती पडलेले आहेत. आता परमात्मा पांडवांना म्हणू लागले, हे पांडवांनो, आता मला जायचं आहे द्वारकेला. पण इतक्यात देवाला स्मरण झालं, नुकतंच युद्ध झालेलं आहे, कुरुक्षेत्रावरती वाट पाहतायत भीष्माचार्य माझे, गेलं पाहिजे, अंतिम समय आहे, त्यांना भेटलं पाहिजे. परमात्माने लगेच पांडवांना सांगितलं, मी कुरुक्षेत्रावरती चाललो. देवा तुम्ही कुरुक्षेत्रावरती चालला कशासाठी? भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी. देवा आम्हाला पण येऊ द्या. आनंद वाटला. कृष्ण परमात्मा म्हणू लागले, चला पांडवांनो. पांडव निघाले.
द्रौपदी म्हणू लागले, तुम्ही जर जाता आहात तर संतांचं दर्शन मला झालं पाहिजे, मी सुद्धा येते. म्हणून 5 पांडव, द्रौपदी, कृष्ण परमात्मा निघाले, कुरुक्षेत्रावरती आले. चालत चालत कृष्ण परमात्मा बाणांच्या शयेवरती पडणाऱ्या भीष्माचार्यांच्या पायाच्या जवळ आले. परमात्मा तिथेच उभे राहिलेत. एका बाजूला पांडव आहेत, दुसऱ्या बाजूला द्रौपदी उभी आहेत. भीष्माचार्यांचे डोळे बंद आहेत. भीष्माचार्य वाट पाहत आहेत कृष्ण परमात्म्याची. का? याचं कारण होतं, भीष्माचार्य आयनाची वाट पाहत होते. आयन 2 आहे, एक आहे दक्षिणायन आणि दुसरा आहे उत्तरायण. दक्षिणायनामध्ये जर प्राण सोडला तर परमात्म्याची द्वारही बंद असतात आणि उत्तरायणामध्ये जर प्राण सोडले तर परमात्म्याची द्वारही उघडी असतात. हे शास्त्र वचन आपल्याला सांगत आहे. परमात्मा आले, भीष्माचार्यांना चाहूल झाली, डोळे उघडले, समोर पाहताय तर कोण आहेत? जपी तपी संन्यासाच्याही स्वप्नामध्ये न येणारा परमात्मा ज्या वेळेला समोर पाहिला, भीष्माचार्य मनोमन म्हणू लागले, काय? जनम जनम मुनी जतन कराय, जनम जनम मुनी जतन कराय, अंतराम कहीं आवत नाही, अंतराम कहीं आवत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम कही आवत नाही. अरे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि आज साक्षात कोण उभा आहे समोर? कृष्ण परमात्मा उभा आहे. एवढा आनंद झाला. भीष्माचार्याने डोळे उघडले, समोर पाहिलं आणि परमात्म्याला म्हणू लागले, देवा आलास तू? आलास? आनंद वाटला देवा. आता एक काम कर, आता दृष्टी पुढे ऐसा आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा केला. वेळोवेळा 2 पाठ आहे देवाला सांगितलं. आणि आता मात्र भीष्माचार्य देवाला सांगतात, हे देवा तू प्राप्त झालास ना मरणाच्या वेळेला, आता एक माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? बोला ना भीष्माचार्य. भीष्माचार्य सांगू लागले, देवा एक अंतिम इच्छा अशी आहे, मरणासंद अवस्थेमध्ये पडलेला आहे, माझा प्राण उत्क्रमण होण्याची वेळ आलेली आहे, मी जाणार आहे, पण एक अडचण आहे. म्हणे काय अडचण? अशी आहे की मला एकुलती एक मुलगी आहे, एकच मुलगी आहे, पण तिचं लग्न करायचं आहे, पण तिला पाहिजे तसा वर भेटत नाही, मुलगा भेटत नाही. मी शोधला पण सापडला नाही, पण तुला पाहिलं आणि असं वाटलं की बस तुझ्यासारखा वर, तुझ्यासारखा मुलगा मला पुन्हा भेटणं शक्य नाही. तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल, तुम्ही म्हणाल मुक्ताताई काय बोलताय तुम्ही? आज जरा 20 तारीख होती, मतदान होतं, तुम्हाला चढलं तर नाही ना? नाही म्हणजे पाणी वगैरे तुम्ही जास्त तर पिऊन आलेला नाहीत ना? तुमच्या मनात एक प्रश्न असेल. तुम्ही म्हणत असाल की भीष्माचार्य हे ब्रह्मचारी होते आणि यांची मुलगी आली कुठून? बरोबर आहे की नाही? यांना मुलगी आली कुठून? हे म्हणजे असं झालं, भीष्माचार्यांची मुलगी हनुमंतरायांचा मुलगा, तारीख आहे 32 आणि वेळ आहे 13 वाजता त्यांचं लग्न. शक्य आहे का? अहो हे शक्य नाही तर भीष्माचार्यांची मुलगी आली कुठून? पण भीष्माचार्य म्हणतात, देवा माझी एक मुलगी आहे आणि त्या मुलीचं मी तुला नाव सांगतो, ऐक. आता जसा एखादा बाप, त्याला जर आपल्या मुलीचं लग्न जर करायचं असेल ना, तर तो काय करतो? आपल्या मुलीचं वर्णन करून दुसऱ्यांना सांगतो, का तुमची पोरगी कशी आहे? मग बाप सांगतो, माझी मुलगी जी आहे ना अशी उंच आहे, नाक अगदी सुंदर आहे, कुरळे केस आहे, गोरी पान आहे, दिसायला छान, एवढी सुंदर आहे माझी मुलगी. बस समोरचा म्हणतो बस बस बस, एवढं वर्णन केलं म्हणजे मुलगी दिसायला छान आहे. तसं भीष्माचार्य म्हणतात, देवा माझी मुलगी कशी आहे? आता मी तुला सांगतो माझी मुलगी कशी, सांगतो ऐक. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सांत्वं पुंगवे विभूमि स्वस्वरूपमुपगते क्वचिद् विहरतु प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह त्रिभुवन कमलं तमालवर्णो त्रिभुवन कमलं तमालवर्णो रविकर गौरवराम दधाने
इतिमती रूप कल्पिता मे तृष्ण भगवती सांत्व पुंगवे विभो. भीष्माचार्य म्हणतात माझी मुलगी कशी आहे. आता पहिली गोष्ट देवा माझ्या मुलीचं नाव सांगतो ऐक. माझ्या मुलीचं नाव आहे इतिमती. माझ्या मुलीचं नाव काय आहे? मती. मती नावाची माझी मुलगी आहे. मती म्हणजे काय? जिला शुद्ध मराठीमध्ये बुद्धी असं म्हणतात. काय म्हणतात तिला? बोलत चला महिला मंडळ काय म्हणतात? बुद्धी म्हणतात. काय म्हणतात? बुद्धी म्हणतात. भीष्माचार्य म्हणतात देवा माझी मुलगी तिचं नाव आहे इतिमती. बुद्धी नावाची माझी मुलगी, मती नावाची माझी मुलगी आहे कशी देवा ऐक. कल्पिता वितृष्ण. कल्पची कल्प निघून गेले पण तिच्या अंतःकरणामध्ये नाम तृष्णा, नाम इच्छा, नाम आकांक्षा काहीच शिल्लक नाही. या बुद्धिरूपी मुलीमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये तृष्णा, अपेक्षा, आकांक्षा एवढ्या आहेत. माणसाची इच्छा संपते का? मती नावाच्या मुलीला फार इच्छा आहे म्हणे. म्हणजे बुद्धीला फार इच्छा असतात. इच्छा संपतात का? इथे बसलेल्यांपैकी पुरुष मंडळी संपलेत का? संपले असे कोणी वरती बोट करा. आहेत का कोणाच्या इच्छा संपल्यात का? महिला मंडळ आहेत का? मी सुद्धा करणार नाही कारण माझ्या पण इच्छा संपलेल्या आहे. अहो कोणाचीच इच्छा संपत नाही. इच्छा संपत नाही. पण भीष्माचार्य म्हणतात माझी मुलगी कशी आहे? कल्पिता वितृष्णा. कल्पची कल्प निघून गेले पण तृष्णा नाम इच्छा तिच्या अंतःकरणामध्ये नाही. अशी ही माझी मुलगी. तू दिसायला सुंदर आहे देवा. तुझ्यासारखा वर जो आहे ना तिला शोधून भेटणार नाही. माझी असणारी मती नावाची मुलगी मी तुला समर्पित करतो. भगवान परमात्म्याने मती नावाची मुलगी घ्यावी, स्वतःकडे समर्पित करून घ्यावी. देवालाही आनंद झाला, भीष्माचार्यांना सुद्धा आनंद झाला. आता भीष्माचार्य वर्णन करतात. आता इथेच माझा विषय पूर्ण होतो आहे. जरा आता नीट लक्ष देऊन ऐका. भीष्माचार्य म्हणतात देवा माझी मुलगी तू घेतली ना, तू समर्पित करून घेतली ना, तुझी करून घेतली ना, मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तुला काही द्यावं असं मला वाटतं आहे पण काय द्यावं? मग भीष्माचार्यांना एवढा आनंद झाला. त्या आनंद प्रित्यार्थ भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याची 1000 नावांमध्ये स्तुती केली. किती नावामध्ये? 1000 नावांमध्ये स्तुती केली. त्या स्तुतीच्या ग्रंथाला विष्णू सहस्रनाम असं म्हणतात. मग विष्णू सहस्रनामाच्या पहिल्याच श्लोकामध्ये देवाची 1000 नावं गायल्यानंतर फायदा सांगितलेला आहे. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. वा 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 वा. तुको बरं आहे. अहो एवढा फायदा आहे का? देवाची नावं घेतल्यानंतर जन्म संसार बंधनात. आणि किती नावं आहे देवाची? किती नावं आहे? बोला पटकन. किती आहे? 1000 नावं आहे. बाबा महाराज 1000 जर नावं असतील ना, महाराज एक काम करा, जरा बाजूला ठेवा, जरा बाजूला ठेवा. अडचण अशी आहे आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. महाराज आम्हाला वेळ कशाला नाही? लोक म्हणतात महाराज आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही. कशाला? मरायला का वेळ लागते का महाराज? गचकन महाराज एकदा फुटकी आली का गेलं महाराज. काही वेळ लागत नाही, काहीच नाही. महाराज आम्हाला वेळ नाही. असं एखादं देवाचं नाव सांगा की जे नाव घेतल्यानंतर मोक्ष तत्वाची प्राप्ती होईल. तुकोबराय म्हणतात अरे संसारिक आहात ना तुम्ही, मग संसारामध्ये राहून तुम्हाला देवाचं भजन करायचं करा. एकच तुम्हाला देवाचं नाव सांगतो, घ्या तुम्ही, मुक्त व्हा. अभंगाचं पहिलं चरण. गोविंद 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 मनाला लागली
अजून टाळ्यांना काही GST नाही, त्याच्यामुळे जरा जोरात झाल्या पाहिजे एकदा टाळ्या. वा, धन्यवाद. इतकं गोड प्रमाण दिलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय ज्या परमात्म्याचं नामचिंतन म्हणजे नाम घेण्याकरता सांगतायत त्याचं नावही सांगितलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं आहे की आज गायनच ऐकावं, आहे की नाही. एवढं गोड गायन म्हटल्यानंतर काय आता सांगायचं तरी काय, पण आपल्या डिझेल पुरतं थोडंसं, आहे की नाही. तसं कसं आपलं थोडंसं आहे की नाही. असो, पहिल्या चरणामध्ये तुकोबराय देवाचं नाव सांगतात. काय आहे देवाचं नाव? तुकोबराय म्हणतात, घ्या तुम्ही म्हणा गोविंद गोविंद. बरं, रोज आपण म्हणतो पण लक्षात येत नाही. रोज भजन करतो, महिला मंडळ रोज करतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. देवाचं नाव आहे गोविंद. मग गोविंद नाव घेतल्यानंतर काय फायदा आहे? तुम्ही म्हणाल म्हणतो आम्ही गोविंद म्हणतो, पण काय फायदा आहे? मी आळंदीला शिकत असताना आम्ही ज्यावेळेला पाठ करायचो ना आप्पा, त्यावेळेला आळंदीमध्ये पाठ ही परंपरा होती. पाठ आता तसं पाठ परंपरा राहिली नाही. आता मुलांना संस्थेमध्ये शिकवतात, थोडंसं टिपणं वगैरे लिहून देतात आणि ते पाठ करायला लावतात त्यांना. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये पत्रावळीचं ज्ञान असं म्हणतो. असं पानं उलटायचे, पाठ करायचं, तेवढंच बोलायचं. मला वाटतं आशांना कीर्तनं जे आहेत ना 10वीची द्यायची आणि असं 10वं द्यायचं की लवकर कावळाचं नाही स्पर्श केला आणि मग म्हणायचं बोला महाराज आता, हे की नाही. अडचण आहे की नाही. मग याला म्हणतात पोपट पंचज्ञान. पण आम्ही ज्या वेळेला आळंदीला होते शिकण्यासाठी आम्ही पाठ ही परंपरा करायचो. आमचे पाठ झाली, ज्ञानेश्वरी झाली आमचे शंकर महाराज पांचाळांकडे, आमची गाथा झाली रामभाऊ महाराज राऊतांकडे. आम्ही पाठाला जायचो त्यावेळेला. तर संदीपान महाराजांचं अगदी सुंदर एक ज्यावेळेला पाठ होतं त्यावेळेला पाठाला गेलो. त्यांच्या त्या पाठामध्ये एक सुंदर त्यांनी चिंतन असं मांडलं, गोविंद नावामध्ये काय ताकद आहे सांगते, जरा ऐका. काय ताकद आहे गोविंद नावामध्ये? ऐका. गोकोटी दानम ग्रहणे शुकासी, प्रयाग गंगायुत कल्पवासा, यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम, गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. काय गोविंद नावाची ताकद आहे सांगते ऐका. गोकोटी दानम ग्रहणे शुकाशी, म्हणजे कोट्यावधी गायी आहे, ग्रहण काळामध्ये दान करा, हे पुण्य घ्या आणि एका पारड्यामध्ये ठेवा. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? कोट्यावधी गायी घ्या, ग्रहण काळामध्ये दान करा, ते पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. प्रयाग गंगा युत कल्पवासा, प्रयाग गंगेचं तुम्ही स्नान करा, पण किती दिवस करा? म्हणे कल्पचे कल्प करा आणि ते पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम, म्हणे यज्ञ करा आणि त्या यज्ञामध्ये मेरू पर्वता एवढं सोनं दान करा. किती सोनं दान करायला लावलं? मेरू पर्वता एवढं सोनं. आता सध्या सोन्याचं काय भाव आहे? बरं जाऊ द्या, आपल्या घ्यायचंच नाही ते काय विचारायचंच कशाला, हो की नाही. बरं जाऊ द्या, सोपं सोपं तुम्हाला मी विचारते. मला सांगा आता सध्या सोनं काय किलो आहे? तुम्ही सांगा महाराज धन्यवाद. हा बरं, एक तोळाच काय, 1 ग्रॅम सुद्धा आपल्याच्यानं घेणं होत नाही. आणि काय सांगितलं? मेरू पर्वता एवढं सोनं काय करायचं? दान करायचं. हे पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. आता पुन्हा सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. ग्रहण काळामध्ये कोट्यावधी गायी तुम्ही दान करा, हे पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. प्रयाग गंगेचं स्नान तुम्ही कल्पाची कल्प करा, हे पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. मेरू पर्वता एवढं सोनं यज्ञामध्ये तुम्ही दान करा, हे पुण्य घ्या, एका पारड्यामध्ये ठेवा. आणि आमचे सुभाषित का वर्णन करतात, दिवसातून फक्त तुम्ही एकदाच गोविंद नाव घ्या, ते गोविंद नावाचं पुण्य दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवा. मला वाटतं गोविंद नावाचं पारडं जड भरल्याशिवाय राहणार नाही. एकदाच देवाचं नाव घेण्याकरता सांगितलं, काही गरज नाही महाराज. फक्त काम करताना तुम्ही मनस्वी मनोभावे एकदाच तुम्ही देवाचं नाव घ्या. काय होणार आहे? पर्वताप्रमाणे पातक करणे, वजले पवणे अभक्ताशी, जळून जातात महाराज पाप, शिल्लकच राहत नाही. किती मोठा पाप असो. जळतील पापे जन्मांतरीचे, वा जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे,
नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जन्मांतरी जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप नष्ट होतं, जळून जातं. कशानं? देवाच्या नावानं. म्हणून तुकोबराय म्हणतात, अहो तुम्ही घ्या देवाचं नाव घ्या. बरं, सर्व काम करत असताना देवाचं भजन करता येतं. कामामध्ये काम, सर्व काम करताना काही तुम्ही काम करा, काहीही काम करा. भांडे घासतायत देवाचं नाव, धुणं धुतायत देवाचं नाव, तुम्ही शेतामध्ये काम करताय देवाचे नाव, महिला मंडळ तुम्ही पीठ गाळतायत, पीठ मळतायत, तिथपासून तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. पण महिला मंडळ आपलं असं आहे, आपण पीठ गाळण्यापासून पोरांना शिव्या द्यायला सुरुवात करतो. मग ते सगळे जे संस्कार आहे कशावरती जातात? अन्नामध्ये जातात. जैसे खावे अन्न तैसी होय बुद्धी किंवा मन, ते तयार होतं. सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व कार्य, सगळं काम करताना तुम्हाला देवाचं भजन करता येईल. तुकोबराय म्हणतात, करा तुम्ही देवाचं भजन. म्हणून तुकोबराय म्हणतात, कोणत्या देवाचं करा? गोविंद नाव सांगितलेलं आहे. बरं, कसं तुम्ही करा ते सांगितलं. मना लागलिया छंद, देवाच्या नामाचा छंद तुमच्या मनाला लागला पाहिजे. छंद अनेक प्रकारचे आहे, अनेक प्रकारचे छंद आहेत. सांगते ऐका. भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे. ज्या गोपिका होत्या ना, परमात्म्याने तिकडे वृंदावनामध्ये मुरली वाजवावी. परिणाम असा व्हावा, गोपिका देहभान त्यांनी विसरून जावं. एवढ्या देहभान विसरून जायच्या. दिवाणी बनी मैं दिवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, गायक बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निछाड़ा गए, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. एवढ्या वेड्या झाल्यात महाराज, वेड्या झाल्यात. त्यांच्या नामाचा छंद त्यांना लागलेला होता. जसं देवाच्या मुरलीचा स्वर जर ऐकला ना, त्या जशा वेड्या व्हायच्या. एक आपल्याकडे गवळण सुद्धा आहे, ऐकोणी वेणूचा नाद आणि लागला नामाचा. बस मला छंदापर्यंतच यायचं आहे. छंद सांगायचा ना आपल्याला थांबायचं आहे. छंद, देवाच्या नामाचा छंद. छंद ह्या शब्दाचा अर्थ काय तयार होतो सांगते ऐका. छंद म्हणजे काय? सतत देवाच्या नामाचं स्मरण घडणे. बघा तुम्ही, काही माणसं बघा कुठेही सप्ताह असू द्या, ते असतातच कीर्तन ऐकायला. लोक म्हणतात, अहो त्याचे बाबा आहेत ना, त्याचे दादा आहेत ना, कुठेही सप्ताह असू द्या, कुठेही कीर्तन असू द्या, त्यांना कीर्तन ऐकायचा फार बोला काय आहे त्यांना? छंद आहे. छंद. काय झालं? जगद्गुरु तुकोबराय बहिर्दिशा करता निघाले. ते लोटा घेतला आणि निघाले. पूर्वीच्या काळामध्ये माणसं घरामध्ये जेवण करायचे आणि टॉयलेटसाठी बाहेर जायचे. आता उलट झालं, आता बाहेरून जेवण करून येतात, हे की नाही? हां. पण पूर्वीच्या काळामध्ये तुकोबराने ते लोटा घेतला आणि निघाले बहिर्दिशेला. निघाले आणि ते पांद्या होत्या पूर्वीच्या काळ, हे की नाही आप्पा? त्या पांद्या होत्या. पांद्याचे रस्ते होते पहिले. असे एवढे चांगले समृद्धी हायवे होते का महाराज? नाही ना. तर पांद्याने तुकोबराय निघाले एका ठिकाणी गेले. सगळं झालं आणि तुकोबराय ज्या वेळेला तो लोटा उचलला, पण मुखामध्ये देवाचं नाव आहे. बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला राम कृष्ण. मंत्र आहे बरं का तो. काय आहे तो? मंत्र आहे. काय मंत्र आहे? राम कृष्ण हरी. म्हणून फोन केल्यानंतर हॅलो म्हणायचं नाही. ज्याने ते फोन तयार केला त्याच्या बायकोचं नाव येते काय? हॅलो. त्याच्या पत्नीचं ते नाही, पण रोज तुम्ही त्याच्या बायकोचं नाव घेता की नाही? हॅलो.
ज्याने फोन तयार केला त्याच्या त्या बायकोचं नाव आहे हॅलो, तिच्या पत्नीचं नाव होतं ते, तिचं नाव हॅलो होतं. मग त्यांनी पहिल्यांदा फोन केल्याबरोबर त्याच्या बायकोचं त्यांनी नाव घेतलं हॅलो. ते कोणाचं नाव आहे त्याच्या, त्यांनी तो तयार केला त्याच्या. तुम्ही किती वेळा त्याच्या बायकोचं नाव घेता? आता तुम्ही इतक्या वेळा त्याच्या बायकोचं नाव घेता तरी इकडं काही गरज नाही म्हणत, हॅलो म्हणण्याची गरज नाही. काय करायचं आपण, जे वारकरी माणसं आहेत ना, फोन आला पहिल्यांदा काय म्हणायचं, रामकृष्ण हरी. काय म्हणायचं, आजच्या कीर्तनातून एवढे जरी घरी घेऊन गेले ना, बस आपल्या कीर्तनाचं बस. काय म्हणायचं, रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबराय बहिर देशाला गेलेले होते, ते आवरलं, लोटा घेतला आणि पुन्हा सुरुवात झाली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. तिकडनं त्या पांदीतूनच एक जण येऊ लागला, त्याची शेती तिकडं होती, तो तिकडनं येऊ लागला आणि त्याला आवाज आला त्या पांदीतून, रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्याला एवढा राग आला, तो म्हणे अरे रामकृष्ण हरी मंत्र आहे आणि मंत्र एवढ्या घाणीमध्ये कोण घेतं आहे. जर पांद्या होत्या ना अशा बाजूला केल्या, त्या झाडं झुडपं बाजूला केलं, तो मध्ये गेला आणि पाहिलं तर तुकोबराय, तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज अहो समजतंय काय, म्हणे तो तुम्ही 5वा वेद निर्माण करताय हा, आणि तुम्ही काय म्हणताय, अहो वेदातला मंत्र रामकृष्ण हरी या घाणीमध्ये तुम्ही म्हणताय, तुम्हाला समजायला पाहिजे महाराज, सुचिरभूत झाल्याशिवाय माणसाने कधी मंत्र म्हणायचा. आणि महाराज तुम्ही इथे या घाणीमध्ये मंत्र म्हणता, समजतंय तुम्हाला. तुकोबराय शांत झाले आणि त्या माणसाला सांगू लागले, हे भल्या माणसा तुझं म्हणणं बरोबर आहे, हा जो मंत्र आहे ना वेदातला आहे, चांगला आहे, सुंदर आहे, मी सतत घेतो. बरं अशा वेळेला घेतो शिंक जांभळी खोकला आणि इतुका वेळ वाया गेला. तुकोबराय म्हणायचे शिंक आली आणि जांभळी आली का तेवढाच वेळ वाया जातो, नाही तर रामकृष्ण हरी हायच तोंडामध्ये, आपला सगळाच वाया जातो, आपला काहीच कामाला येत नाही. पण तुकोबराय म्हणतं शिंक जांभळी खोकला आणि इतुका वेळ वाया गेला. तुकोबराय म्हणू लागले, अरे भल्या माणसा तुझं बरोबर आहे, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र आहे वेदातला आहे, रामकृष्ण सुचिरभूत झाल्याशिवाय मंत्र म्हणायचं नाही, तुझं बरोबर आहे. पण सांगू का हे भल्या माणसा, ऐक, मी माझ्या जिभेला हजारो वेळा सांगितलं, लाखो वेळेला सांगितलं की हे जीवा बहिर दिशेला गेल्यानंतर तरी किमान तू शांत राहत जा. पण हे भल्या माणसा ही जीवा माझी ऐकतच नाही. प्रमाण आहे आपल्या चंदया नामाचा घेतला से, चंदया नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा घेतला से, चंदया नामाचा घेतला से, एवढं गोड प्रमाण दिलेलं आहे. महाराजांसाठी एकदा सगळ्यात जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. छंद या नामाचा घेतला असे, माझी मज झाली अनावर वाचा. आणि माझा शब्द इथे महत्वाचा आहे, छंद या नामाचा घेतला असे, मना लागलिया. छंद लागला पाहिजे देवाच्या नावाचा, पण तो कसा लागला पाहिजे एवढी जड अडचण आहे. तुकोबराय म्हणू लागले, अरे सांगितलं ना तुम्हाला, असा छंद लागला पाहिजे की जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृत अवस्थेमध्ये देवाचं भजन करा, सुषुप्तीमध्ये देवाचं भजन करा आणि त्याची कृपा तुम्ही म्हणा. देवाची कृपा महत्वाची आहे. देव सखा जरी विश्व बघे कृपाकडे. या चांदवडकडे मी कीर्तनाला गेले, चांदवडकडे, आणि वस्तुशांतीच्या निमित्त कीर्तन होतं माझं. काय झालं, 5-7 वर्षाची गोष्ट आहे, वस्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन. आणि त्या वर्षी काय झालं, कांद्याला लय जोरात भाव होते, आजच्यासारख्या काही माळा केलेल्या नव्हत्या.
हे की नाही. आजच्यासारखे तसं काय नव्हतं केलेलं. लयच भाव होता महाराज कांद्याला, एवढा भाव होता. आणि त्याला कधी नव्हत महाराज त्याला त्या कांद्याला भाव भेटला आणि 30-35 लाखाचा बंगलाच बांधला त्यावेळेला त्याने. एवढा आनंद झाला. मग लोक ते नावं टाकतात ना, हे की नाही, आईबापाची कृपा, मामा माव्यांची कृपा, आजोबा आजोबांची कृपा. त्याने त्या कांद्याचंच नाव त्या बंगल्यावरती टाकलं, कांद्याची कृपा. आणि माझं नेमकं कीर्तन ठेवलं महाराज. माझं कीर्तन पाहिलं ते वरती, बाबा कांद्याची कृपा. कृपा असली पाहिजे. मग कांद्याची का, सोयाबीनची का, ऊसाची का, भुईमुंगाची का, नाही महाराज. हे कृपा यांची नसावी, कृपा त्या पांडुरंगाची. लागली से आस मला गोडिया भंगाची, लागली से आस मला गोडिया भंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा असावी पण कुणाची, परमात्म्याची कृपा. मग त्याची कृपा होण्याकरता काय केलं पाहिजे, मना लागलिया छंद, त्याच्या नावाचा छंद लागला पाहिजे. महाराज ठीक आहे, मग छंद आम्ही कसा जोपासायचा, म्हणजे सर्व कार्य करिता हरी बोला, देवाचं भजन करा. कसं करा, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. आता गंमत अशी झाली महाराज, वाफे निंदता निंदता एकच वाफा नेमका लागल्या गेला. अजून 3 वाफे बाकी आहे. समजलं आता समजून घ्या, कारण तुमच्याकडे 5G चालतं का नाही मला माहीत नाही, हे का नाही. आपल्याकडे वाफे किती होते, 4. आत्ताशी एकच लागल्या गेला, एकच. मग कसं देवाचं भजन करायचं, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे देवाचं भजन करूया. त्याचा छंद आपल्या मनाला लागू द्या. कसं करायचं, पुरुष मंडळीवरती हात करा, दोन्ही करा. ज्यांना देवाने वाटलं असेल आपल्याला 2 हात दिलेले आहे, करा वरती हात, सरळ करा. जसं पुरुषांनी 2 हात वरती केले, महिला मंडळ करा, आपण सुद्धा करा. वा क्या बात आहे. धन्यवाद. आपले सगळ्यांचे हात सकाळी 4 वाजेपर्यंत असेच राहू द्या. तर सर महाराज धन्यवाद. असो करा, वरती हात करा. आणि सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवून जोरात भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 हरी 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 जय जय, 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 हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा असो. गोड सगळ्यांनी भजन केलं, सगळ्यांना धन्यवाद देते. दीदीला सांगितलं होतं हार घालेपर्यंत माझ्या जवळ थांब, पण आमची काही महाविकास आघाडी घडली. म्हटलं हो झाली तर झाली युती आपली, हे की नाही, पण ती पण सोडून गेली, जाऊ द्या आता.
विठ्ठल आणि तुम्हाला खाली हात करा असं काही सांगायची गरज पडली पण मला सांगा, मी तुम्हाला वरती हात करायला लावले पण खाली करायला लावली का? महिला मंडळ करायला लावले का? करायला लावले का? मग कसं काय केले? कसं काय केले? तेव्हा हां आमच्या गावात येऊन का? पण असो गोड सगळ्यांनी भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद देते. तुकोबरायांचं चरण आपल्या घरी घेऊन जा. मना लागलिया छंद देवाचं भजन करा. पण कसं करा? श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवाचं भजन करा. अडचण मात्र आपली अशी आहे, आपल्याला देवाला काय पाहिजे एवढं कळत नाही. देवाला काही लागत नाही. न देव विद्यते काष्टेन पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावहि कारणम. देवाला काय पाहिजे? फक्त शुद्ध भाव पाहिजे. भजे का त्वरित भावनायुक्त जातवीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भजे का त्वरित. भजे म्हणजे हां ते नाही. तुमच्या डोळ्यासमोर चमचमीत कांद्याचे गरम गरम भजे येत असते, ते भजे नाही. आता तुम्ही म्हणाल मुक्तता इथून पुढे 3 दिवस आमच्या सर्व कीर्तनकार महिला सांगतील की देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. आता भाव म्हणजे नेमकं काय एवढं सांगते ना आपल्याला थांबायचं आहे. ऐका, आपण नाशिक जिल्ह्यामध्ये राहणारी सगळी माणसं आहोत. मला काही तुम्हाला रामकथा सांगायची नाही. ती कथा जरी सगळ्यांना माहीत असली नसली माहीत तरी घराघरामध्ये प्रत्येकाच्या कथाच आहे, हो की नाही? ह्या कथा सगळ्यांना रामकथेतला एक गोड सुंदर विषय आपल्याला सांगते. ऐका, मला काय सांगायचं आहे? भाव. काय सांगायचं आहे? काय सांगायचा? भाव. ऐका, काय झालं? रामप्रभू सीतामय्या यांचा स्वयंवर सोहळा. 33 कोटी देवता रामप्रभूंच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. अयोध्या नगरीतील सर्व जनवासीय जे आहेत ते उपस्थित आहेत. मिथिला नगरीचे आहेत. ऐका, आता किती लोक झाले असतील रामप्रभूंच्या विवाहासाठी. एक तर मिथिला नगरी आहे म्हणजे जनकपुरी आहे, आणि दुसरी म्हणजे अयोध्या नगरी आहे. आणि त्यातल्या त्या 33 कोटी देवता रामप्रभूंच्या स्वयंवर सोहळा पाहण्याकरता आकाशामध्ये जमलेले आहेत. इतकं सुंदर मंगलमय वातावरण आहे. ब्राह्मणपणे 5 मंगलाष्टका गायल्यात. आता प्रकार असतो महाराज, नवरदेवाने नवरीच्या गळ्यात, नवरीने नवरदेवाच्या गळ्यात काय टाकायचा? हार टाकायचा. असं करताना तुमच्याकडं म्हणजे झाले असते ना सगळ्यांचेच. असं ते तर कोणी ब्रह्मचारी नाही. आणि बरं त्यावेळेचा प्रसंग इतका गोड असतो ना, असं वाटतं कधी घालतो, कधी घालतो हार, कधी घालतो, हे की नाही? म्हणजे प्रसंगच फार गोड असतो. तसं सीतामय्या आणि रामप्रभू हातामध्ये पुष्पमाळा आहे. 5 मंगलाष्टिका झाल्यात. रामप्रभूंनी हातामधले वरमाला जी आहे सीतामय्याच्या गळ्यामध्ये घातली. आता सीतामय्या सुद्धा रामप्रभूंच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार, म्हणून ती वरमाला घेऊन रामप्रभूंच्या जवळ गेल्यात. गळ्यापर्यंत हार घेऊन गेल्या पण गळ्यात काही गेला नाही. मग सीतामय्याची उंची जरा कमी होती, रामप्रभूंची उंची जरा जास्त होती. हात पोहोचला नाही. मग सीतामय्याला विचार आला की गळ्यापर्यंत हात पोहोचला नाही, काय करावं? मग थोड्या टाचा उंच केल्या. काय केल्या? काय केल्या? टाचा उंच केल्या. टाचा उंच केल्या, गळ्यापर्यंत हार गेला नाही. तसाच हार घेतला. खिन्न अवस्थेमध्ये सीतामय्या उभ्या आहेत. काय करावं? काय करावं? काय करावं? मनामध्ये विचार आहेत. 33 कोटी देवता विचार करतायत काय करावं? काय करावं? ब्राह्मणबा जवळ उभे होते. ब्राह्मणबा लगेच निघाले, रामप्रभूंच्या जवळ आले. प्रभू एक काम करा, सीतामय्याचा हात पुरत नाही, तुमच्या गळ्यापर्यंत हार घालायचा आहे. हार घातल्याशिवाय लग्न पूर्ण होणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडेसे खाली वाका. खाली वाका असं म्हटल्याबरोबर रामप्रभू म्हणू लागले, ब्राह्मण व कुठेही वाकायला सांगा, पण सासरवाडीत काही वाकायला सांगू, कारण इथं वाकला का माणूस कायमच वागतो, इथं वाकायला सांगू नका. आता ऐका श्रोते हो, रामप्रभू खाली वाकले नाही. सीतामय्या रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकू शकत नाही. 33 कोटी देवता विचार करतायत कधी लग्न होईल, कधी सीतामय्या रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकतील. आणि आलेले जे वराडी मंडळी होते ना, तेही विचार करू लागले कधी सीतामय्या रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकतील, कधी लग्न पूर्ण होईल आणि कधी. हे सगळेजण हा विचार करतात. म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं. आता गंमत अशी घडली, सीतामय्या हार घालत नाही, लग्न पूर्ण होत नाही, काय करावं? असे कोपऱ्यामध्ये लक्ष्मणजी उभे होते. ऐका, कोपऱ्यामध्ये लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मणानं पाहिलं माझा भाऊ राम म्हणजे तो परब्रह्म आहे. हे मी बोलत नाही,
तुलसीदासांनी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. राम हा कोण आहे तर म्हणे राम हा परब्रह्म आहे. कोण आहे? परब्रह्म आहे. आणि परब्रह्म हे कोणाही पुढे झुकत नाही ना, मायेपुढे तो झुकणार नाही. मग आता राम प्रभू जर झुकणार नाही, वाकणार नाही तर काय करावं? लक्ष्मणजींना एक युक्ती सुचली. लक्ष्मणजी तिथून निघाले, रामप्रभूंच्या जवळ आले. जसे आले तसे रामप्रभूंच्या चरणारविंदी लक्ष्मणाने साष्टांग दंडवत घातला. आता रामानं पाहिलं की माझा भाऊ लक्ष्मण माझ्या पाया पडतो आहे. मग त्याला उठवण्याकरता रामप्रभू खाली वाकले आणि तेवढ्यातच सगळं लक्ष्मणजी खालून ओरडतायत आणि वहिनीला सांगतायत, सीतामय्या वहिनी साहेब पटकन आता तुम्ही प्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाका. पटकन ती वरमाला घेतली, रामप्रभूंच्या गळ्यामध्ये टाकली. दुदुंब्यांचा आवाज आला. 33 कोटी देवतांनी पुष्पवृष्टी केली. दुमदुमींचा आवाज जोरात येऊ लागला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला की रामप्रभूंचा विवाह सोहळा संपन्न झाला. सगळ्यांना आनंद झाला. पण गंमत अशी घडली, शेजारी ब्राह्मण भाऊ उभे होते. त्याला काही राहवलंच नाही. महाराज खलबोल खलबोल पोटामध्ये होऊ लागलं. निघाला ब्राह्मण, रामप्रभूंच्या जवळ आले आणि आल्याबरोबर रामप्रभूंना म्हणू लागले, प्रभू 1.5 तासापासून सांगत होतो खाली वाका, खाली वाका, खाली वाका, पण तुम्ही वाकलाच नाही. पण शेवटी तुम्ही वाकलाच की नाही भावापुढे? काय शब्द वापरला? शेवटी तुम्ही वाकलाच की नाही भावापुढे. आता तुलसीदासजी सांगतात की इथे भाऊ म्हणजे लक्ष्मण घ्यायचा नाही. मग काय घ्यायचं? ऐका, लक्ष्मण म्हणजे जीव आहे. लक्ष्मण कोण आहे? जीव आहे. आणि राम म्हणजे परब्रह्म देव आहे. जीव ज्या वेळेला देवाकडे येतो ना, त्याने येत असताना काय करावं? हे 2 हात आणि 3रं मस्तक देवाच्या चरणारविंदी समर्पित करावं. आणि ज्या वेळेला हे 2 हात 3रं मस्तक देवाच्या चरणारविंदी समर्पित करतो ना, त्यावेळेला वृत्तीत जो बदल घडतो ना, त्याला म्हणतात शुद्ध भाव. देवाला काय पाहिजे महाराज? दुसरं काही लागत नाही. प्रेम. 2 हात 3रं मस्तक त्याला समर्पित करा. पत्रम पुष्पम फलम तोयम, बस काही लागत नाही त्याला. मग त्याला काय लागतं? शुद्ध भाव लागतो. भजे का त्वरित भावनायुक्त किंवा भावेन देवा कलया नरेंद्रा धनेन कांता कपटेन शत्रु देव देव भावाचा भुकेला देव देव भावाचा भुकेला भुकेला रे. वैकुंठ सोडोनिया आला, वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला देव देव भावाचा भुकेला देव देव भावाचा भुकेला भुकेला रे. देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनिया आला किंवा हाचे दुष्काळ तो 74च्या दुष्काळातला आहे ना, त्याला काहीच लागत नाही. दुसरं काय पाहिजे? त्याला भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध भाव जर असेल ना, मग तुम्ही काय करा? त्याच्या नामाचा छंद आपल्याला लागू द्या. आणि कोणतं त्या देवाचं नाव आहे? गोविंद गोविंद. बस हे देवाचं नाव आहे. म्हणा लागलिया छंद. हे सगळं झाल्यानंतर काय होणार आहे? म्हणजे मग काय होणार आहे? सरळ सरळ आपले वाफे लावून घेते मी, पटपट पाणी सोडून द्या तुम्ही, हे की नाही? मग गोविंद ते काया भेद नाही देवात, देवामध्ये तुमच्यात भेद शिल्लक राहणार नाही. मग आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होणार आहे? म्हणे एक अवस्था प्राप्त होणार आहे. त्या अवस्थेचं नाव आहे आनंदले मन. मनाला आनंद होणार आहे. प्रेमे पाझरती भक्ताची ती अवस्था आहे. डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. देवाचं भजन कधीतरी देवासाठी रडलं पाहिजे. इस्कॉन नावाचा संप्रदाय आहे महाराज. त्या संप्रदायामध्ये कृष्ण भक्ती केल्या जाते. एवढी सुंदर. आपण सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण सुद्धा अशी भक्ती केली पाहिजे. इस्कॉन नावाच्या संप्रदायाचा आपण आपल्या डोळ्याच्या समोर एक आदर्श घेतला पाहिजे. एवढी सुंदर आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आणि पुढे मात्र एक उदाहरण देऊन तुकोबाराय म्हणतात कशी भक्ती केली पाहिजे. तुका म्हणे आडी, तुका म्हणे आडी, तुका म्हणे आडी,
तुका म्हणे आडी तुका म्हणे आडी तुका म्हणे आडी तुका म्हणे तुका म्हणे जिभेवर
चिंतनाने आळी जिवे नुरेची वेगळी असं प्रभुचिंतन केलं पाहिजे. कसं? तुकोबराने एक उदाहरण दिलेलं आहे. एक आळी असते, झाडावरती बसते. भिंगुरटा नावाचा म्हणजे भुंगा नावाचा प्राणी येतो आणि तिला दंश करतो, निघून जातो. येतो, दंश करतो, निघून जातो. मग ती आळी काय करते? भुंग्याचं चिंतन करते. तेव्हा ती काय, तो भुंगा किती येतो, दंश करतो, किती त्रास होतो मला. सतत ती आळी काय करते? भुंग्याचं चिंतन करते. तुकोबराय म्हणतात ती आळी एवढं चिंतन करते त्या भुंग्याचं की ती आळी भुंग्याचं चिंतन करता करता एक दिवस तीच आळी काय होते? भुंगा बनून जाते. तसं तुकोबराय म्हणतात तुम्ही आम्ही असं देवाचं भजन करायचं, आपण सुद्धा देवस्वरूप व्हाल, अशी शाश्वती आपण स्वतः द्यावे, असं देवाचं भजन करावं. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या देवाचं भजन करा. कसं करा, कोणतं करा? उत्तर दिलेलं आहे. पहिलं चरण, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचण, तुका म्हणे आडी जिवे नुरेची वेगळी. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. या अभंगावरील विवेचन असंच असेल असं मी अजिबात दावा करत नाही. माझ्या मतीप्रमाणे आळंदीला श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेला असलेला प्रसाद जो आहे आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. हा प्रसाद रूपी पुनश्च एकदा झालेला प्रसाद आपल्या पदरामध्ये घ्यावा आणि आपलं जीवन अत्यंत गोड बनवण्याचा प्रयत्न करावा. आज या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. दादांच्या निमित्ताने एक फोन झाला, त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं अजिबात नाव घ्यायचं नाही. आमच्या गावातली सगळी माणसं जी आहेत एकत्रित आहे, एकत्रित तुम्ही कार्यक्रम करता, वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायचं आणि चांगली गोष्ट आहे, असं तुम्ही एकत्रित राहावं. आणि याहीपेक्षा अजून मोठा आपल्या गावामध्ये सप्ताह व्हावा, हीच भोलेश्वराच्या म्हणजे गोरेश्वराच्या चरणारविंदी प्रार्थना करते आहे. आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे कुमार किरण अशोक भडांगे, दहेगाव, आणि विशेष म्हणजे पैठणी सौजन्य, एवढंच नाव मला प्रामुख्यानं घ्यायचं होतं. नाही म्हणजे जाता जाता म्हटलं हो की नाही, सौजन्याचं काय नाही, ते तर भेटूनच जाईल आपल्याला गाडीत बसता बसता. पण नवरंग पैठणी जळगाव नेऊर यांच्यातर्फे पैठणी सौजन्य म्हणजे कोणाला आहे ते काही मला माहीत नाही अजून, पण सौजन्य म्हणजे पैठी सौजन्य आहे. ते कोणाला प्राप्त होणार आहे, कोणाला देणार आहे हेही मला ज्ञात नाही, परंतु त्यांचं हे सौजन्य या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी आजची ही सेवा समर्पित करते. ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे, पैठणी सौजन्य आहे, भगवान गोंदेश्वराच्या चरणाविंदी प्रार्थना करूया. यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभरून देव आणि गोंदेश्वराची अशीच सेवा त्यांच्याकडनं घडत राहो, अशीच गोंदेश्वराच्या चरणाविंदी प्रार्थना करते. आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर माझ्यासोबत आलेले माझे पतिराज म्हणजे मिस्टरही आलेले आहेत. तसं आज सोमवार होता, सुट्टी होती, आज सुट्टीत पकडले आणि घेऊनच आले. तसं आमचे दोघांची फील्ड जी आहे ना ती वेगळी आहे. मी आहे कीर्तनकार, आप्पा तुम्हाला माहिती असेल की नसेल मला ज्ञात नाही. मी तसं पहिल्यांदा मोहाडीत राहत होते, आता नाशिकला राहण्यासाठी गेलेली आहे. प्रत्येकाला मोहाडी माहिती होतं पण आता नाशिकला. तर का, तर त्याचं कारण आहे मी आहे कीर्तनकार आणि माझे मिस्टर जे आहेत ते केमिकल इंजिनियर आहेत, त्यामुळे त्यांची ड्युटी तिथे, त्यामुळे मला सुद्धा तिथे जावं लागलं. बरेच दिवस झाले, आता बरेच वर्ष झाले तिथे गेले. तेही या ठिकाणी आज सुट्टी असल्यामुळे आज मतदान होतं ना, सापडले घेऊनच आले, म्हटलं चलाच हे नाही. पण आज तेही माझ्यासोबत आलेले आहेत, त्यांना हे धन्यवाद देते. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, माऊली ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली,